समजतो त्यानं चालत नाही. डोक्यात तुमच्या असलेल्या विचाराला विवेकात बदलल्याशिवाय भगवंताचं दर्शन नाही. म्हणजे हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तर संत सांगतात त्या मार्गाने जावं लागत असतं तेव्हा सापडतात. म्हणून या संतांनी तुम्हाला मला काय सांगितलं ते वैशिष्ट्य महाराजाच्या भूमीतच आहे. ज्ञानेश्वरी तुम्ही मागपासून शेवटपर्यंत वाचा सगळी, कुठेही विठ्ठलाचा उल्लेख नाही. ज्या पुस्तकात विठ्ठलाचाच उल्लेख नाही तो ग्रंथ वारकरी डोक्यावर घेऊन फिरतात प्रस्थानत्रयीमध्ये. ही गंमत आहे. कारण जीवनाला चैतन्य देणारं संजीवन तत्वज्ञान ज्या गीतेमध्ये आहे, मानवता जोपर्यंत आहे, चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या संजीवन तत्वाचा अमृतकुंभ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुठं बनला? नेवाशाला बनला. 700 श्लोकाचा तुमच्या माझ्यासाठी आबाल सुबोधे, स्त्रियांना, बालकांना आणि अंतज जे असतील त्या शूद्रांना सुद्धा ज्यांना अधिकार प्राप्त करून दिला, सकलांशी येथे अधिकार, तो अधिकार प्राप्त करून देणारा ग्रंथ जो आहे या नेवासाला तुमच्या माझ्या मातीत बनला, तुमच्या आमच्या प्राकृतात बनला. प्राकृत म्हणजे जन्म झाल्याबरोबर लेकरानं मायच्या स्तनाला लागावं आणि त्याच्या कोवळ्या ओठानं चुटू चुटू ओढावं आणि त्यानं ते पचवून घ्यावं. अशा प्रकारचं तत्वज्ञान त्या भगवंत स्वरूप संतांनी म्हणून माऊलीवर तुमच्या माझ्यापर्यंत आणलं. आणि किती उपकार असा आहे, दशावतारामध्ये कुठेही विठ्ठल नाही. 8व्या अवताराला कुठेतरी कोंब फुटला. तो कोंब असा फुटला की कलियुगामध्ये भक्तीच्या शक्तीशिवाय हे तरुण जाऊ शकत नाही. कारण कर्मानं ज्ञानानं कदाचित कमी राहू शकतील. म्हणून अंतरंग भक्तीचा उत्कर्ष होता होता ज्ञानोत्तर भक्तीनं यांनी मोक्ष प्राप्त करावा. म्हणून तो हा म्हणजे निर्गुण निराकारातला भगवंत हा म्हणजे विटेवरी सगुण साकार स्वरूपामध्ये असा आला. मग मी गीता सांगितली, तुम्ही समजून घ्या. अरे पण आम्ही सगळे निशाणी दावा आणताय, आम्हाला संस्कृत समजत नाही. म्हणून अवतार पांडुरंगे नाव ठेवलं ज्ञाना, त्याच भगवंतानं ज्ञानेश्वराच्या स्वरूपामध्ये तुमच्या माझ्यापर्यंत तो अमृतकुंभ आणला. म्हणजे तो भगवंत सापडायचा असला तर त्यानंच सांगितलेल्या मार्गानं ज्ञानेश्वरीच्या मार्गाने तो सापडावा. म्हणून दुसरे वंदन त्या संत ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा,
अनुग्रह कोणता घ्यायचा. आता 7 दिवसापासून सप्ताह चालू असल्यापासून त्याच्या 2-4 दिवस आधीपासून काही पताका लावा, इथं पाणी शिपडा तिथं पाणी शिपडा, लय जोरात काम चालू असं. एकदा उद्या मांडा उठला की सगळे 9 तो 11 पुन्हा जसं तसंच असं काम चालणार नाही. तुमच्या अनुग्रही लागलो नाही, लादलोचा ह्यात सध्या लागलोय. लादलो म्हणजे एक गोष्ट सातत्यानं माणसाच्या अंतरंग चिंतनामध्ये जी चालू असते त्याला लादलो म्हणतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज कोणताही शब्द वापरत असताना किंवा संत साहित्यामध्ये कोणताही शब्द जो आहे ना फुकट नसतो. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे आणि शास्त्रे यत्ने करू. कुठलाही शब्द नाही, पण करुणा करा दयाळा. इथे एक गोष्ट महत्वाची. माता माऊलींना नमस्कार करतो, मनापासून वंदन करतो, तुमच्या शक्तीला प्रणाम करतो, पण भानगड काय ध्यानात घ्या, तुम्ही सगळे आमच्या आई आहे, बहिणी आहे, पण माऊली नाही. त्याचे कारण काय? हे कारण करुणा करा दयाळा. उंबरठ्याच्या आत प्रत्येक जण करुणा करा. बाब्या तूप घे, त्याला याच्यावर वरणावर तूप घे, दोस्ताला थांब रे, गुळाचा खडा बी घे, अरे तू थांब रे. उंबरठ्याच्या आत आपल्या लेकराले, नवऱ्याले, आपल्या सगळ्याला आपण फार प्रेमळ आहे. आम्ही तशीच बरं का, आम्ही काही कमी आगाऊ नाही. पण खरा संत चालवतो उंबरठ्याच्या बाहेर. करुणा करा घराच्या आत, पण दयाळा बाहेर. हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. तर जन्म झाल्याबरोबर मुलगी असेल तर ती मुलगी, आणि तिला भाऊ असला तर बहीण, एकाच टप्प्यात होते. थोडस वय झालं, लग्न झालं की पत्नी होते, कालांतराने ती आई सुद्धा होते. पण माऊली व्हायची असेल तर करुणा करा आणि दयाळा दोन्ही ठिकाणी जी वागू शकते तशा प्रकारे ती मातृशक्ती. म्हणून शब्दावर लक्ष द्या. आणि अनुग्रह महत्वाचा आहे. अनुग्रह म्हणजे सातत्याने ज्या गोष्टीचं चिंतन होतं तिथं ती गोष्ट हळू ठिबक सिंचन तशी मूर्ती. भदभद भदभद पाणी पडलं की पार खंगाळा होतो. खंगाळा हा खंगाळा आहे सध्या. दिस इज कॉल्ड ॲज खंगाळा. यानं पिकणारा सुद्धा होऊन जाणार आहे. पण ठिबक जेव्हा सुरू होईल का नाही तेव्हा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. ही एक ओवी अनुभवली तर त्या 9,900 अनुभवाला किती दिवस लागतील, किती जन्म लागतील त्याची सोडून ठेव तुमच्या मनामध्ये. नामदेव महाराज आणखी एका ठिकाणी असं म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या पांडुरंगे दर्शन दिले किंवा कृपा केली. म्हणजे एक एक ओवी वाचता वाचता 9,900 आपल्याजवळ आयुष्य नाही. म्हणून त्यानं पुन्हा तुम्हाला सांगितलं की जर असा चांगलेपणा करसाल तर पुन्हा नरदेहामध्ये येसाल. म्हणजे पुन्हा तुम्हाला हा कंटिन्यू ऑल भाग करता येतो. हे भाग्य. एक एक ओवी जर नुसती वाचता आल्या तर पुढचा जन्म गॅरंटेड आहे. नाही तर कुठं डुक्करून हिंसन नाली सांगता येत नाही. पण आपल्या तसे कर्तव्य आहे का, जास्त बोलत जात नाही त्याच्यात. पण एक जरी ओवी वाद बसले तर तुम्हाला दुसरी गॅरंटी नामदेव महाराजांनी दिली की जन्मोजन्मी बहुपुण्य केले. हा भगवंत एकदम कृपा देत नाही. म्हणून सांगितलं तयारी लागते. आणि ही तयारीची व्यवस्था या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फार चांगल्या प्रकारे केली गेली. तुमचा पहिला सप्ताह असल्यामुळे मी जरा खोलात जाणार आहे.
दुसरा भाग त्यातला महत्वाचा असा आहे की मग आम्ही नेमकं वाचावं काय. आम्हाला सवय कोणत्या लागल्या, देशोन्नती. अमेरिका, इराण, ट्रम्प पासून जे सुरू करायचं लगे फारकतीपर्यंत सारा आणायचं. हा असा पेपर घेतला निघले का कुठं कुठं टाइम मिळाला चालू नाही तर मोबाईल. काय वाचायचं काय नाही वाचायचं ध्यानात घ्या. भागवतामध्ये तुमचं भागवतही चालू आहे. भागवतामध्ये एक सुंदर शब्द आहे, काय वाचायचं. मी किती चांगला आहे, मी किती आगोळ आहे कोणाला माहिती, मला माहिती. पण तुमचा जसा जसा माझ्याशी संबंध येईल तसं तसं तुम्हाला कोणी चांगलं किंवा वाईट म्हणतं. ज्याने मी पैसे पाठवतो ते पोरं मला चांगलं म्हणतील, ज्याचा पगार कापतो ते कंपाऊंडर काय म्हणतो डॉक्टरला आगाऊ आहे. एकच माणूस बरोबर. जिच्या ताटामध्ये राखी बांधल्यावर नाही पैसे टाकलं, वा वा काय भाऊ मला चांगला आहे. आणि बायकोची कपात केली 20 तारखेनंतर, आमच्या भावाचं काही खरं नाही. हे आपला सगळ्याचा अनुभव आहे. म्हणजे मनुष्य हा प्रत्येकाच्या अंगाने ओळखला जातो. तसं भगवंताची अडचण झाली, वेदांनाही नाही कळला, वेदही तिथे पडले. म्हणून काय वाचायचं, वाचावी